मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं आज प्रथम पुण्यस्मरण। अजित पवार यांच्याकडून मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट। तर आम्हाला न्याय पाहिजे, धनंजय देशमुख यांची ही मागणी। सर्व पुरावे असतानाही न्याय मिळण्यासाठी दिरंगाई का? आरोपींना लवकरात लवकर शिक्षा द्या, वैभवी देशमुख भाऊक। निलेश राणे यांच्या विरोधात मालवणमध्ये गुन्हा दाखल। घरात बेकायदेशीररित्या शिरल्याप्रकरणी भाजप पदाधिकारी विजय केनवडेकर यांची तक्रार। भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा राणेंचा आरोप। ज्यांच्या घरी पैसे सापडले ते मोकाट। माझ्यावरती 10 गुन्हे दाखल झाले तरी देखील पैसे वाटणाऱ्यांना सोडणार नाही। गुन्हा दाखल होताच निलेश राणे संतापले। आम्ही निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरतोय तर गुन्हा दाखल कुणी केला माहित नाही। निलेश राणे यांच्या आरोपांवर रवींद्र चव्हाण यांचं उत्तर। शिंदे शिवसेनेतील इतर नेते रवींद्र चव्हाणांवर का बोलत नाही? निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जात आहे, नितेश राणे यांचा आरोप। साधूंच्या नावाखाली सरकारचा संधी साधूपणा। झाडं तोडून जमीन सपाट करणार आणि उद्योगपतींच्या घशात घालतील। उगाच संघर्ष वाढवू नका। नाशिकच्या तपोवन वृक्षतोडीवरून आता राज ठाकरे यांचा हा इशारा। आमचे सगळे प्रकल्प हे पर्यावरणाचा समतोल राखणं शासनाची भूमिका। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवर शिंदेंची प्रतिक्रिया। तपोवनाची जागा शेकडो वर्षांपासून साधूरामसाठी आरक्षित। फक्त रोपटी तोडणार, दुसरीकडे नवी झाडं लावायला 15,000 खड्डे खणतोय, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांनी मुंबईमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंची घेतली भेट। रुपाली पाटील शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशी शक्यता। पुण्यात मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा आक्रमक। मनसेचा दुकानदारांना 15 दिवसांचं अल्टिमेटम। मराठी पाट्यानं लावल्यास मनसे स्टाईल खळखटाक आंदोलन करण्याचा दिला इशारा।